डिअर फ्रेंड्स, अँजिओस्पर्म मध्ये स्ट्रक्चर आणि लोकेशनच्या बेसिसवरती 3 टाईपच्या टिश्यू सिस्टीम्स आहेत. एपिडर्मल टिश्यूज, इथं डर्मिस रिजनला, इपिडर्मल रिजनला जे काही टिश्यूज आहेत त्यांची बनते इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. ग्राउंड और फंडामेंटल टिश्यू सिस्टीम, ग्राउंड टिश्यू इथं आहे त्याची बनलेली आहे ग्राउंड टिश्यू सिस्टीम. आणि व्हॅस्क्युलर किंवा कंडक्टिंग टिश्यू सिस्टीम, इथं व्हॅस्क्युलर किंवा कंडक्टिंग टिश्यू सिस्टीम आहे. सुरुवातीला इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. इपिडर्मिस या डर्मल सेल्सनी इपिडर्मिस बनलेली आहे. या इपिडर्मल रिजनला म्हणजे इपिडर्मिस तसा विचार केला तर इनर पार्टचं प्रोटेक्शन करण्यासाठी इपिडर्मिस हा टिश्यू सगळ्यावरती कव्हरिंग करणारा टिश्यू आहे. त्याच्यावरती थिक क्युटिकल असतं टू रिड्यूस दी ट्रान्सपिरेशन. थिक क्युटिकल त्याच्यावरती आहे. आणि काही ठिकाणी असे ट्रायकोम्स आहेत, काही ठिकाणी असे स्टोमाटा सुद्धा आहेत. स्टोमाटा एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी आणि ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेससाठी डेव्हलप केलेले स्पेशल स्ट्रक्चर आहेत. सो इट फॉर्म्स outermost covering of whole plant body. It consists of epidermal cells, stomata and epidermal appendages like trichomes, hairs, etc. Epidermis is an outermost layer of primary plant body. जनरली इपिडर्मिस सिंगल लेयर्ड आहे. इथं दिसतंय आपल्याला. इट इज मेड अप ऑफ इलॉंगेटेड कॉम्पॅक्टली अरेंज्ड पॅरेनकायमॅटस सेल्स. स्मॉल अमाउंट ऑफ साइटोप्लाझम lining the cell wall and large vacuole. Outside of epidermis is covered by waxy coating. Cuticle आहे, prevent the loss of water. पण रूट मध्ये क्युटिकल नाही, कारण जमिनीमध्ये आहे ना, ते जमिनीमध्ये असतं. त्यानंतर या इपिडर्मल रिजन मध्ये स्टोमाटा असतात. जसं लीपचं स्ट्रक्चर घेतलं तर लीपच्या डॉर्सल किंवा व्हेंट्रल साइडला स्टोमाटा आहे. ते प्लांट कुठल्या लोकेशनला राहतं त्याप्रमाणे स्टोमाटाचं डिस्ट्रीब्युशन आहे. आपल्याला निसर्गानं एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी एकच पॉवरफुल स्टोमा दिलेला आहे. पण प्लांटमध्ये, लीपमध्ये छोटे छोटे अनेक स्टोमाटा आहेत. लाखो स्टोमाटा असतात. दे आर प्रेझेंट इन इपिडर्मिस ऑफ लीव्स. They regulate the transpiration and exchange of gases. स्टोमा जो आहे तो 2 बीन शेप्ड सेलनी बनलेला असतो. त्याला आपण म्हणतो गार्ड सेल्स. डायकॉट मध्ये हा स्टोमाटा 2 अशा गार्ड सेलनी बनलेला आहे. आणि डायकॉट मध्ये या गार्ड सेल्स कशा आहेत तर किडनी शेप्ड गार्ड सेल्स आहेत डायकॉट मध्ये.
डायकॉट मध्ये या गार्ड सेल्स अशा किडनी शेप्ड आहेत. गार्ड सेल्स कशाच्या आकाराच्या? किडनी शेप्ड गार्ड सेल्स आर प्रेझेंट इन डायकॉट. इथं मायक्रोफिलामेंट पण आहेत त्यामध्ये. आणि इथं सबस्टोमाटल कॅव्हिटी, इनर वॉल्स थिक आहेत. आणि इथं एक स्टोमा म्हणजे ॲक्च्युअल ओपनिंग जिथं एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस होणार. आउटर वॉल्स थिन आहेत डायकॉटच्या स्टोमाटामध्ये. आणि मोनोकॉटचे स्टोमाटा जर विचारात घेतले तर मिडल वॉल्स थिक आहेत आणि डंबेल शेप्ड गार्ड सेल्स पाहायला मिळतात. डिटेल स्ट्रक्चर याचं आपल्याला पुढं ट्रान्सपोर्ट इन प्लांट चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे. तिथं आपण डिटेल स्टडी करणार आहोत. स्टोमाटा असे अनेक स्टोमाटा इथं इपिडर्मिस रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात लीफ मध्ये. आता कोणत्या सरफेसला किती ते प्लांट कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतं यावर डिपेंडंट आहे. एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि ट्रान्सपिरेशन प्रोसेस यासाठी स्टोमाटा हे स्पेशल ओपनिंग्स आहेत. आउटर वॉल्स जर पाहिल्या इथं आता आपण सांगितलंय outer walls of guard cell away from the stomatal pore are thin, inner walls thick आहे. Guard cell possesses chloroplast and regular opening and closing of stomata. Guard cells opening closing stomataचं रेग्युलेट करणाऱ्या सेल्स आहेत. आणि ओपन झाले म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस पण सुरू राहणार आणि ट्रान्सपिरेशन पण होणार. आणि ज्यावेळी स्टोमाटा क्लोज असतात त्यावेळी कंप्लीट नाही, कारण एक्सचेंज ऑफ गॅसेस चालू राहिली पाहिजे प्रोसेस. पार्शियल क्लोजिंग असतं. समटाइम्स द इपिडर्मल सेल्स नियर द गार्ड सेल बिकम स्पेशलाइज्ड शेप अँड साइज. त्याला सबसिडरी सेल्स म्हणतो आपण. या गार्ड सेलच्या जवळपास असणारी सेल स्पेशल मॉडिफाय होते, वॉटर रिझर्वायरचं काम करते. त्या सेलना आपण सबसिडरी सेल्स म्हणतो. वॉटर स्टोअर केलं जातं त्यामध्ये. स्टोमाटल ॲपरेचर गार्ड सेल्स अँड द सराउंडिंग सबसिडरी सेल टुगेदर फॉर्म स्टोमाटा. टोटली याला सर्वांना दोन गार्ड सेल्स, स्टोमाटल ॲपरेचर आहे इथं, सबसिडरी सेल्स त्याला सराउंडेड आहेत, यांनी मिळून बनणार स्टोमाटा. एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि ट्रान्सपिरेशन प्रोसेससाठी स्टोमाटा डेव्हलप केलेले आहेत. इथं जर आपण पाहिलं तर स्टोमाटा क्लोज म्हणजे कंप्लीट क्लोज नसतात, पार्शियल क्लोजिंग असतं स्टोमाटाचं. कारण एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस चालू राहिली पाहिजे. जनरली दिवसभर स्टोमाटा ओपन राहतात, रात्री पार्शियल क्लोजिंग असतं. एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस त्यामुळं सुरू राहते. आणि डे टाइमला स्टोमाटा ओपन राहतात, त्यामुळं एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि ट्रान्सपिरेशन दोन्ही प्रोसेस होतात. दोन्ही प्रोसेस होतात. त्यानंतर इपिडर्मल अपेंडेजेस. या इपिडर्मिस रिजनला अपेंडेजेस असतात, त्याला आपण इपिडर्मल अपेंडेजेस म्हणतो. जसं रूट हेअर्स, युनिसेल्युलर इलॉंगेटेड इपिडर्मल अपेंडेजेस आहेत. रूट हेअर्स रूटचा ॲब्सॉर्प्शनचा सरफेस एरिया वाढवण्यासाठी आणि वॉटर मिनरलचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी रूट हेअर्स डेव्हलप झालेले आहेत.
दे हेल्प्स टू ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम सॉइल. त्यानंतर ट्रायकोम्स इथं दाखवले आहेत. ट्रायकोम्स इपिडर्मल हेअर्स ऑन स्टेम. स्टेम वरती, काही प्लांटच्या स्टेम वरती इपिडर्मल अपेंडेजेस, इपिडर्मल हेअर्स डेव्हलप होतात. दे आर युजली मल्टीसेल्युलर, ब्रँच्ड और अनब्रँच्ड, सॉफ्ट और स्टिफ. दे मे बी सिक्रिटरी. ते सिक्रिटरी सुद्धा असू शकतात. दे प्रिव्हेंट दी वॉटर लॉस ड्यू टू ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशनची प्रोसेस कमीत कमी व्हावी आणि वॉटरचा लॉस मिनिमाइज करता यावा यासाठी हे मॉडिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर ग्राउंड टिश्यू. ऑल टिश्यूज एक्सेप्ट इपिडर्मिस अँड वॅस्क्युलर बंडल. म्हणजे वॅस्क्युलर बंडल आणि इपिडर्मिस वगळता राहिलेला कंप्लीट पोर्शन जो असतो त्याला ग्राउंड टिश्यू म्हणायचं. इट कन्सिस्ट ऑफ सिंपल टिश्यूज लाईक पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. तिन्ही टाईपचे टिश्यू इथं आहेत. पॅरेनकायमा आर प्रेझेंट इन कॉर्टेक्स, पेरिसायकल, पीथ आणि मेडुलरी रेज इन प्रायमरी स्टेम्स अँड रूट. पॅरेनकायमा कुठं आहे? कॉर्टेक्स सगळा पॅरेनकायमानं बनलेला आहे. पिथ पॅरेनकायमानं बनलेला आहे. मेडुलरी रेज पॅरेनकायमानं बनलेले आहेत. पेरिसायकल पॅरेनकायमानं बनलेला आहे. इन लीव्स ग्राउंड टिश्यू कन्सिस्ट ऑफ थिन वॉल्ड क्लोरोप्लास्ट कंटेनिंग सेल्स कॉल्ड ॲज मेसोफिल. लीफ मध्ये जर पॅरेनकायमा मॉडिफाय झाला असेल त्याला आपण मेसोफिल म्हणतो. त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतात त्याला आपण क्लोरेनकायमा म्हणतो फोटोसिंथेसिससाठी. इथं पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला. दिस इज द मेसोफिल टिश्यू. लीफ मध्ये मेसोफिल टिश्यू पॅरेनकायमा मॉडिफाय होऊन फोटोसिंथेसिससाठी मॉडिफाय झालेला आहे. त्यानंतर वॅस्क्युलर टिश्यू म्हणजे झायलम आणि फ्लोएम. इट कन्सिस्ट ऑफ कॉम्प्लेक्स टिश्यू झायलम अँड फ्लोएम. झायलम फ्लोएम टुगेदर कॉन्स्टिट्यूट वॅस्क्युलर बंडल. बेस्ड ऑन प्रेझेन्स और absence of cambium, vascular bundles are of two types, open and closed. जर या वॅस्क्युलर बंडल मध्ये समजा हा वॅस्क्युलर बंडल आहे, याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम एकमेकाला जोडलेले असतील तर कंजॉइंट, लॅटरली असतील तर कोलॅटरल, आणि दोघांच्या मध्ये जर कॅम्बियम असेल तर त्याला आपण म्हणतो कंजॉइंट कोलॅटरल ओपन वॅस्क्युलर बंडल. जिम्नोस्पर्म आणि डायकॉटच्या रूट स्टेम मध्ये अशा प्रकारे वॅस्क्युलर बंडल्स कंजॉइंट कोलॅटरल ओपन असतात. आणि मोनोकॉट मध्ये पाहिलं तर मोनोकॉट मध्ये मात्र कंजॉइंट कोलॅटरल क्लोज आहेत. म्हणजे इथं कॅम्बियम नाही आहे, इथं कॅम्बियम नसतो, त्यामुळं कंजॉइंट कोलॅटरल आणि क्लोज वॅस्क्युलर बंडल मोनोकॉट मध्ये पाहायला मिळतात. आता ओपन टाईपचे जे आहेत त्यांच्यामध्ये काय सांगितलं आपण? दोन्ही एकमेकाला जोडलेले आहेत झायलम आणि फ्लोएम, त्यामुळे कंजॉइंट म्हणतो आपण. कोलॅटरल आहेत. आणि जर दोघांच्या मध्ये कॅम्बियम असेल तर त्याला आपण म्हणतो ओपन वॅस्क्युलर बंडल सेकंडरी ग्रोथ साठी. डायकॉट मध्ये अशी कंडिशन आहे. सो cambium is present between xylem and phloem, so vascular bundles can form secondary xylem and secondary phloem. Secondary growth मध्ये ते होणार. मोनोकॉट मध्ये मात्र कॅम्बियम नसतो,
hence do not have secondary tissues in monocot. तर कंजॉइंट कोलॅटरल ओपन आणि कंजॉइंट कोलॅटरल क्लोज मोनोकॉट मध्ये इथं आहे, ह्या डायकॉट मध्ये आहे. आता बेस्ड ऑन अरेंजमेंट ऑफ झायलम अँड फ्लोएम व्हॅस्क्युलर बंडल्स आर ऑफ टू टाइप्स. झायलम आणि फ्लोएमची जी अरेंजमेंट आहे त्या बेसिसवरती व्हॅस्क्युलर बंडल दोन टाईपचे येतात. एक आहे रॅडियल आणि दुसरा आहे कंजॉइंट. इथं जर आपण पाहिलं, रूट मध्ये पाहिलं, झायलम अँड फ्लोएम अरेंज्ड इन अल्टरनेट मॅनर ऑन डिफरंट रॅडिया. झायलम एका रॅडियस मध्ये, फ्लोएम एका रॅडियस मध्ये, अशा डिफरंट रॅडियस मध्ये अरेंजमेंट त्यांची असेल तर त्याला रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल आपण म्हणतो. रूट्स मध्ये असं आहे. आणि कंजॉइंट, झायलम फ्लोएम आर जॉइंटली सिच्युएटेड ऑन सेम रॅडियस. एकाच रॅडियस मध्ये, इथं डिफरंट रॅडियस मध्ये आहेत, इथं एकाच रॅडियस मध्ये झायलम आणि फ्लोएम व्हॅस्क्युलर बंडल तयार करतात. आणि डायकॉट मध्ये कंजॉइंट कोलॅटरल ओपन आहेत, मोनोकॉट मध्ये कंजॉइंट कोलॅटरल क्लोज व्हॅस्क्युलर बंडल आहेत. जिथं कॅम्बियम आहे तिथं कंजॉइंट म्हणजे जोडलेले आहेत, कोलॅटरल एकमेकाला लॅटरली आहेत, आणि ओपन म्हणजे ते दोन्ही, ओपन म्हणजे त्याच्यामध्ये कॅम्बियम नावाचा टिश्यू आहे. कंजॉइंट कोलॅटरल क्लोज, जर कॅम्बियम नसेल तर मोनोकॉट मध्ये व्हॅस्क्युलर बंडल कसे आहेत, क्लोज, आणि त्यामुळे सेकंडरी झायलम किंवा सेकंडरी फ्लोएम हा टिश्यू